गुन्हेगारीचा वेगळा संदर्भ आहे, पण गुन्हेगारीचा जो पाया आहे तो याच्यात आहे की आपल्या लोकांचं न कळणं आणि त्याच्यातून मग गुन्हेगारी निघणं हा एक भाग त्याचा आहे. दुसरे अनेक गुन्हेगारीचे प्रकार आहेत. ते जेनेटिकही असतं की काही काहीचे रक्तातच ते असतं, त्याला काही इलाज नसतो. पण हा एक भाग त्याच्यातला असू शकतो की आपल्या लोकांशी संबंध नसला की तुम्ही परके वाटता सगळे, काय याला मारा त्याला करा त्याला लुटा, असं एक डोकं आऊट होतं. त्यामुळे हे बहुधा असा एक वाढीला लागतो अशी शक्यता. आपण भाषणामध्ये एक वक्तव्य केलं की अमेरिकेपेक्षा जास्त बलात्कार हिंदुस्थानमध्ये होतात. तो मुद्दा नेमका काय होता, आपल्याला काय म्हणायचं होतं थोडंसं? आजचे काही आकडे जर तुम्ही पाहिले तर जे अत्याचार बायकांच्यावर होतात ते आपल्या देशात सगळ्यात जास्त होतात. दर मिनिटाला कितीतरी होतात असं आहे. तर हे असं कुठेही नाही होत, कारण आपल्याकडे काय म्हणायचं एकूण असं एकमेकांची समज, एकमेकांचं कळणं न कळणं हा प्रश्नच येत नाही. तर ही बाई आहे त्याला करू अत्याचार असं आपलेपणा नसतो. भाषा गेली की हे सगळं जातं, त्यामुळे परकेपणा वाढत जातो आणि हे मग काय कोणाची तरी आहे त्याला पळवून लावू. मुली किती आहेत? 48,000 मुली पळवल्या असं आत्ताचा बातमी आहे. आता ह्या कोण पळवतं? हे डोकं नसलेलेच लोक पळवणार ना. नाही तर मला वाटेल का की एवढीशी पोरगी पळवावी आणि विकून टाकावी तिला किंवा तिला वेश्या करावी. हे डोकं आऊट होण्याची लक्षणं आहे ती भाषेमुळे. साहेब तुम्ही जे म्हणतात ना आता हे सगळं होतंय, ही सगळं डोके आऊट होणं म्हणजे हे जे सगळे गुन्हे घडत आहेत तुम्ही जे आता सांगितलेले आहेत ते सगळं केवळ मातृभाषेत शिक्षण दिल्यामुळे नाही, केवळ नाही. मी गुन्हेगाराचा एक भाग तो आहे. दुसरेही बरेच भाग आहेत गुन्हेगारीचे. आता दारिद्र्य खूप असतं, खायला प्यायला नाही तो गुन्हेगार होतोच माणूस. तो एक इकॉनॉमिक भाग आहे, सोशॉलॉजिकल आहे, जेनेटिक आहे, असे नाही काय. पण हा एक भाग जरूर आहे की तुमच्या आमच्यात काही अंडरस्टँडिंग नसलं तर मी तुमचा काही खिसे कापणार, मारणार, करणार. यामुळे तुम्ही सरकारला म्हणणार की पूर्ण प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये मराठीतूनच झालं. हे जगात सगळीकडेच आहे. जगात कुठेही इंग्रजी शिकवत नाहीत. इंग्लंडमध्ये कुठे? इंग्लंडमध्ये 10 भाषा होत्या, सगळ्या नाहीशा केल्या त्यांनी, मारून नाहीशा केल्या. वेल्श, आयरिश, बोस्टन, नंतर बोताग, नंतर स्कॉटिश लोकांनी आता स्वतंत्र स्कॉटलंड मागल्यामुळे कमी झालं आहे. तर स्कॉटिश ही भाषा उडवायचा विचार होता. असं इंग्लंडमध्ये आहे. आपलीच भाषा टिकवायचं असं आहे. मूळ भाषा नाहीशा करणं हा एक ह्या काही काय म्हणायचं कॉलोनियल लोकांचा मुद्दा आहे. इंग्लिश, हे लोक इंग्लिश, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया तिथल्या भाषा नाहीशा केल्या. आपल्या देशातच आपले लोक पक्के ह्याच्यामध्ये राहिले. नाही तर मराठी पण गेली असती, इंग्रजीच राहिली असती. आजही तेच चाललं आहे. थोड्या प्रमाणात कमीच होते आहे मराठी. एक अजून तुम्ही असं म्हटलात की शुद्ध मराठीपेक्षा खानदेशी अधिक शुद्ध आहे. असं नाही. ज्याची मातृभाषा आहे खानदेशी त्याला खानदेशी बोला. ज्याची मातृभाषा कोकणी आहे, ज्याची कुठे डांगी आहे, भिल्ली आहे, हे आपापल्या मातृभाषेतच शिकावं. असं एक जगप्रसिद्ध असं माझं मत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे. भाषाशास्त्रज्ञ जे आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही तुमच्या भाषेतच तुम्हाला जग कळतं. दुधाला दूध म्हटलं तर बरोबर कळतं आपल्या पोरांना, पण तुम्ही काहीतरी मिल्क म्हणायला लागलं तर काय मिल्क आहे, काय कळतं पोरांना? आहे की मी सांगितलं म्हणजे की मेरी आयडेंटिटी माहीत नाही कोण मेरी आहे, माणूस आहे का पुरुष आहे का बाई आहे, काय कळतं? पाठ करायचं असं ते आपल्या भाषेत म्हणजे मातृभाषेत कोणाची मी आणि मी ना याच्यामुळे अहमभाव वाढतो असं देखील आपण आता उदाहरण सांगितलं. नेमकं काय आपल्याला म्हणायचं? काय असतं की मैंने कुछ किया और मैं कुछ कर रहा हूँ, याच्यात फरक आहे की नाही काही? कशामुळे तृतीय विभक्ती आहे? तर तृतीय विभक्तीचं जे काही करण आहे आणि म्हणजे आम्ही व्याकरण शिकवतो त्यामुळे आता मी त्याच्यात काही जाऊ शकत नाही कारण ते बरोबर नाही होणार. पण प्रत्येक विभक्तीचं एक वैशिष्ट्य आहे. षष्टीचा हा त्याचा तो, पण दोन्ही एकत्र केल्यामुळे तुमची कन्फ्युजन होते की मी कोण आहे. कोहम नावाचा प्रश्न आहे की नाही, मी कोण आहे, तर तो अहम आहे. पण जर मी न म्हटल्यांना तो अहम नाही सांगतो. मराठी शाळांबद्दल तुम्ही म्हणाले की सरकारही काही करत नाही, काय म्हणजे काय जबाबदारी आहे सरकार? काय मला पोलीस प्रोटेक्शन आहे, मला हे बोलता येत नाही सरकारने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.